रामचंद्र भगवान की जय। चला चला। श्री रामाचे युद्ध देखून श्रीरामाचे युद्ध देखून श्रीरामसेच उतरून सीते सौमित्री येऊन लोटांगणे श्रीराम। आणि मग रामचंद्र प्रभूची एवढं लढाई जिंकल्यामुळं लक्ष्मण सुद्धा तिथं आला, सीतामाय आल्या आणि रामचंद्र प्रभूच्या पुढं त्या दोघांनी सुद्धा लोटांगण घातलं। हरिकाचे उल्हासता सीता आलिंगनी श्री रघुनाथा श्रीरामाचे अयोध्या सीता होय आलिंगनिता सौमित्रा। आणि मग खरं म्हणजे आपल्या नवऱ्यानी एवढं मोठं काम केल्यावर कोणती बायको त्याला शाबासकी देणार नाही। आणि हे तर रामचंद्र प्रभू होते, इतक्याचा संहार केल्यामुळं लक्ष्मणाला आणि सीतामाईला मोठा आनंद वाटू लागला। पाचरो ऋषीगण श्रीराम गाली लोटांगण राक्षसी गाजले ब्राह्मण ते मी उत्तीर्ण पैजालो। आणि मग म्हणलं या राक्षस मंडळीनं या ब्राह्मण मंडळीला म्हणजे छळलेलं होतं आणि त्याच्यात पाप झाल्यामुळं हे राक्षस मंडळी मेली गेली। कुणी पाप केलं तर त्याची फेर निश्चित द्यावाच लागती, ती त्याच्या बापाला बी चुकत नाही। असे अनेक प्रत्येक गावामध्ये दाखले आलेले असतात, परंतु लोकांना त्याची जाणीव नाही आणि चांगल्या मार्गाकडे लोक वळायला तयार नाहीत। ह्या मार्गाकडे वळणं सध्या गरज आहे। आमच्या इथं 40-40 लाखाची घरं असताना सुद्धा लग्न व्हायला तयार नाहीत। 25 ते 33 वर पोरं गेले। 3.5 लाखाला एक मुलगी आणली होती, फक्त 3च दिवस राहिली आणि 12 वाजता परत गेली। अशी वेळ असताना सुद्धा लोक अरे आमच्या 1.5 किलोमीटर मध्ये 1-1 कोटीचे 10-12 आणि मग कशाची ओर चालते। आपल्याला बायका मिळाल्या, आपल्याला पोरं झाली, आई बाप खुश आहेत। मी एकाला विचारलं दारू पिणारला, अरे एवढा दारू पितो, तुझ्याकडे कोटी रुपये आहे म्हणतो, मग दारू पितो, तुझ्या पोराचं वय किती? ते म्हणला 30 वर्षे। मग म्हणलं कमून असं करतो? अरे म्हणला पोरं तरी कुठे पुन्हा सांभाळ देतोय, त्याच्यामुळं मला याची लग्न नाही झाली तरी आम्हाला किंमत नाही। परंतु सज्जनांनो, आपल्या आपल्या लेकरा बाळाचा विचार करा। मला पुष्कळ सांगता येतं, वेळेचं बंधन आहे, वेळ कमी राहिली, परंतु तुमच्या पाया पडून एवढंच सांगतो, फक्त माता भगिनी ऐकतात, एकच करा माता भगिनीनो, तुमच्यावर सुद्धा थोडी चूक आहे। अरे मला एवढंच म्हणायचंय, भावाला व्हायला टाकायला ऐकत आहे, बापाला व्हायला टाकायला ऐकत आहे, आणि मग कशाला बी ऐकत आहे, दारू प्यायचीच कसं ऐकत नाही। तुम्ही मनावर घेतलं तर त्याचा बाप ऐकल, बाप। तुम्ही सुद्धा तुमच्या पाया पडतो, तुम्ही मनावर घ्या आणि हा ग्रंथ आपल्या घरामध्ये आणा। त्या ग्रंथामध्ये एवढी ताकद आहे, सासू सुनाची भांडणं मिटवितं। अरे माझ्यावर डाका आला तर घर उघडलं नाही, बारीक हुक असताना एवढी मोठी ताकद आहे या ग्रंथाची। 7 मोटरसायकलवर आला तर तो मला चावला नाही, आणि 2दा ऍक्सिडेंट झाला तर फुलपाड्यासारखा गाडीहून पडलो। फक्त रामायण सांगतो एवढंच, त्याच्यामुळं मला अनेक पड्या देवाने वाचवलं। म्हणून तुम्हाला मी एकच सांगतो, मी ग्रंथ विकत नाही। तुम्हाला वाटलं असं ग्रंथ विकतोय काय की म्हणून रामायण घ्या म्हणतोय, हे रामायण तीर्थाच्या ठिकाणाहून आणा। तुम्हाला 1च वर्षात त्याचा दाखला येईल, तुमचं कल्याण होईल आणि निर्व्यसनी बना। आज जी गाव पद पाळले जातं, आठवड्यातून 1 दिवस, अरे तुम्ही जीवनात पद पाळा, तुमचं कल्याण झालं म्हणून समजा। भगवान बाबा महिला वंशहार करीत नाही, त्याच्यामुळं त्या समाजामध्ये जन्माला आलं, याची काही जाणीव घ्या आणि पुढच्या लेकरा बाळाचा विचार करा। आमच्याकडे मी तुम्हाला खोटं सांगत नाही, पूर्ण गाव बागायती, अनेक नोकरदार आहेत, तुम्हाला खोटं सांगत नाही, देवाची शपथ होऊन। 33 वर्षाचा तलाठी नोकरी असताना आता लग्न झालंय, 2 लग्न मुली, आणि शिक्षक माझ्या गावात पुण्याला असताना आता लग्न जमायचा प्रयत्न चाललाय। 33 वर्षाचा वय, मग तुमची आमची काय कथा आहे? त्याच्यामुळे तुम्हाला पाया पडतो, निर्व्यसनी बना आणि आपल्या आपल्या नवऱ्याला तुम्ही वटणीत आणू शकतात। अरे आम्हाला वटणी आणला
कोण वटणे आणू शकत नाही, जन्माला यायचा माणूस बायकोच ऐकत नाही ते, मग दारू प्यायचीच काय करत? तुमच्या भागाला पेट नसली तर बरं झालं, आमच्याकडचं भूत आलाय, इतकी परिस्थिती कठीण आहे. तुम्हाला हे सगळं सांगतो की मी खरं सांगतोय. पूर्ण गाव बघायची, नोकरदार आहेत, त्या 2 नोकरदाराच्या हक्कात सांगितल्या आणि 1 कोटीवाले खरोखरच बँकेत पैसे असणाराची ही 3री हकीकत आहे. त्याच्या पोराचं वय 28 वर्षे, 2-2 लाख रुपये आम्ही द्यायला तयार आहे, 3-3 लाख द्यायला. एखाद्याला म्हणलं का नाही 2 लाख पोरगी देता का, ते म्हणतो आमच्या गावात देता का 20 एकर जमीन, तरी मी लोकांना कळलं नाही. मग लोक पोरगी देताना विचारते का नाही याचा बाप काय करतोय, याचा विचार करा. आणि तुम्हाला लांब आहे माझं गाव, मी लिंबाची वरून इथं आलोय, खरं म्हणजे जवळ नाही. आणि माझं म्हणजे इतकं चांगलं देवाचा धर्म तुमच्या आशीर्वादानं आपलं समाधानी जीवन मी जगतो. मी एक शेतकरी, मी महाराज नाही, मी शेतकरी, परंतु आपल्या मराठवाड्यामध्ये रामायण सांगायचं काम करतो. आणि बाहेर जिल्ह्यात गेल्यानंतर तुमचं सगळ्याचं पुण्य माझ्या पाठीमागे उभं राहू दे आणि माझ्या बीड जिल्ह्याचं नाव होऊ दे, अशा प्रकारची विनंती करतो. आणि आपल्या बीडला सुद्धा मंथनताई म्हणून अगदी नंबर 1च्या वाचक आहेत. अरे बाहेर जिल्ह्यामध्ये हजारो रुपयाचं तिला बक्षीस मिळतं, अशा प्रकारची तिची ताकद आहे, अशी वाचक आहे. आणि बाहेर गेल्यानंतर आपल्या तुमची पुण्याई आमच्या पाठीमागे उभं राहतील आणि 2 शब्द सांगून आपल्या जिल्ह्यात आम्ही नाव गाव देत नाही. जशा मुली समजा हा घागरवर आहे, त्यांनी जसं त्यांना वाटतं आपल्या गावाचं नाव गेलं नाही पाहिजे, आपल्या आईवडिलाचं नाव नाही गेलं पाहिजे, तसा प्रकार तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने. आणि माझं समाधानी जीवन आहे, माझं 75 ते 76 वर्ष वय, तरी मी मोटरसायकल चालवतो आणि रामायण सांगत चालतो. आणि एवढीच विनंती करून तुम्ही ऐका, प्रत्येकाच्या घरी ग्रंथ घ्या. जास्त वेळ लांब असल्यामुळे मला लय बरं येणं होणार नाही. आज मला चालक महाराजांनी सांगितलं होतं म्हणून मी इथं आलो. माझं लांब काय माहिती होतंय, माहिती झाल्यावर एकदा का होईना त्या गावाला भेट देतो. बोला. राक्षस भय ते निवारी, ते मी आज्ञा वंदनी शिरी, तुमचे कृपे करी देवरी. ग्रंथकार सांगू लागले की हा खर्च होता, शेवटी रामचंद्र प्रभूचा बाण लागला आणि त्याचा उद्धार झाला. तुमच्या कृपयुक्ती मज झाली यश प्राप्ती, राक्षस मारिले झाले कीर्ती, सत्य कीर्तनी वळले. आणि मग राक्षसाचा सुद्धा उद्धार रामचंद्र प्रभूच्या मुळेच झाला आता सुद्धा. आणि नाथ महाराज आपल्याला सांगू लागले